विश्वा, मला माहिती आहे ती तुझ्याचकडे आली आहे. मला सांग, सांग नाही तर मी तुला सोडणार नाही. मला सांग नाही तर मी तुझा जीव घेईन. तू इतक्या सरळ मार्गाने ऐकणार नाहीयेस ना. तुला माहित नाही मी जानूसाठी कुठल्या थराला जाऊ शकतो. सांग मला, जानू कुठे? जानू कुठे? विश्वा, ही तुझ्यासाठी लास्ट वॉर्निंग आहे. सांग मला, सांग. माझ्या प्रेमाची ताकद तुला माहित नाहीये विश्वा. करून करून काय करणार आहे जयंत? मारणार आहेस ना? मार, तुला हवं तितकं मार. पण माझा जीव जरी गेला ना तरी तुझ्या हाती काही लागणार नाहीये. कारण जानू परत येणं शक्य नाहीये. तू वेड्यासारखं बरळतोय जयंत. जानूच्या प्रेमानं वेडं केलंय तुला. माझ्या घरी काय येतोस? मला मारतोस काय? ही वेड्या माणसाची लक्षणं आहेत. तू वेडा झालायस जयंत. तू वेडा झालायस. मी वेडा नाहीये. आता मी तुला सोडतोय याचा अर्थ हा नाही की तू वाचलायस. तुझ्या सगळ्या गोष्टींवर माझं लक्ष असणार आहे. निनावी नंबर. हॅलो, नमस्कार, दळवींचाच नंबर ना? हो बरोबर. आपण? मी कानविंदे बोलतोय. मी एक FMCG डिस्ट्रीब्युटर आहे, म्हणजे वितरण करतो वस्तूंचं. तुमच्या एरियामध्ये सर्व दुकानात माझाच माल जातो. तुमची पिठाची पॅकेट्स मला द्या, मी दुकानात ठेवेन. म्हणजे तुमचा खप होईल आणि मलाही कमिशन मिळेल. हो हो, करू शकतो आम्ही. पण किती, म्हणजे किती किलो पीठ लागेल तुम्हाला? प्रत्येक प्रकाराची 10 किलो पाठवा. गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, भाजणी. सुरू तर करू, मग विस्तार करू. हो हो, करू ना आम्ही. हो, पण मला सांगा, हे सगळं कुठे पाठवायचं? मी सगळं मेसेजवर पाठवतो. बरं, तुम्ही मेसेज करा. हां, हो हो.
काय बरं झालं तुम्ही आलात. अहो एक कानविंदे म्हणून फोन आला होता. आपल्या पिठासाठी म्हणजे वितरणाचा व्यवसाय करतात ते, म्हणजे साहित्य सामान ते असं वेगवेगळ्या दुकानांमध्ये ठेवतात. तर त्यांना आपली पिठं हवी आहेत आणि सगळ्या धान्यांची पिठं हवी आहेत, ती पण प्रत्येकी 10-10 किलो. प्रत्येक धान्याचं? एवढंच नाही, ते म्हणाले की खप चांगला झाला तर आणखीन पिठं मागू. अरे वा. अहो जर आपल्या पिठांचा खप वाढला तर ते आणखीन पिठं मागवतील आणि मग आणखीन पैसे येतील. लक्ष्मी, हो सगळं होईल, पण तू आतापासून स्वप्न रंगवायला लागले सगळं. नवीन स्वप्न नाही हो, पण असं वाटतंय की हे जर खरंच झालं तर आपल्याला पुन्हा एकदा आपलं जुनं स्वप्न पाहता येईल आणि नुसतं पाहता नाही येणार तर ते पूर्ण करता येईल. आपलं लक्ष्मी निवास बांधायचं स्वप्न, हो ना? लक्ष्मी, तू म्हणतेस तसंच होऊ दे. आतापर्यंत आपण फक्त सोचतोय का? पण आता आपल्याला चांगले दिवस येणार. बघतो, लवकरच आपण आपल्या नात्याच्या, आपल्या रक्ताच्या माणसांबरोबर आपल्या हक्काच्या घरात आपला संसार नव्यानं सुरू करणार. नक्की. तथास्तु. अगं काय करतेस हे? योग्य तेच केलंय मी. तुम्ही कुठं जाऊन आलाय ना, मला चांगलं माहितीये. काय तर म्हणे मिसळची गाडी काढली आमचं आडनाव टाकून गेलेल्या सिद्धिराजनं, आणि तुम्ही दोघंही तिथं जाऊन आलाय. मग तुमच्या अंगावर गोमूत्र शिंपडायचं, तुम्हाला धुवून काढायचं की तुमची आरती ओवाळायची रे. लाजा नाही वाटत? तिथं जाऊन खाऊन येत आहे आणि हे वर तोंड करून घरी परत येत आहे. आपण जेव्हा सिद्धूची संबंध तोडू, त्याला पाठिंबा द्यायचा बंद करू, तेव्हा तो कुठे जाऊन वटणीवर येईल. तुम्ही दोघं असं वागताय जसं काय तो घरी परत यावा असं तुम्हाला वाटतच नाहीये. अहो, आपला मुलगा आहे तो, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा काहीतरी प्रयत्न करतोय, तर तुम्ही म्हणजेच तो आपल्याला लात मारतोय. लात. तसं नाहीये. कसं आहे तो आवाज बंद. मी काय म्हणून विचारलं का आणि चुरू लागली काय बोलायला? काय रे संपत, हिला पण त्या सिद्धिराजच्या मॅडमचं वारं लागलं की काय रे?